नमस्कार, मी निखिल प्रभाकर राहरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स, आजचा आपला विषय आहे आपण स्वतःशी रोज निगोशिएशन करत असतो. तर फ्रेंड्स, आपण लाईफमध्ये बऱ्याच वेळेस मागे यामुळे पडतो की आपण हरतो, आपण मागे पडतो. आपण का मागे पडतो? आपण यामुळे मागे पडतो फ्रेंड्स की आपण रोज स्वतःसोबतच, स्वतःच्या कामांसोबतच कॉम्प्रोमाइज करत असतो. आपण रोज आज करू उद्या करू अशा पद्धतीने आपल्या लाईफ सोबत, आणि लाईफ सोबतच नाही, आपल्या स्वतःसोबत, आपल्या ग्रोथ सोबत आणि आपल्या एम्स सोबतही कॉम्प्रोमाइज करत असतो, बार्गेन करत असतो. आणि ह्यामुळेच आपण लाईफमध्ये मागे पडतो फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, लाईफमध्ये जर आपल्याला काही करायचं असेल, म्हणजे एखादं काम करायचं असेल, एखादी नवीन गोष्ट स्टार्ट करायची असेल, बिझनेस स्टार्ट करायचा असेल, किंवा एखादा काही इम्पॉर्टंट डिसिजन घ्यायचा असेल, तर ह्या सगळ्यासाठी एक अत्यंत धोकेदायक शब्द आहे मित्रांनो, आणि तो धोकादायक शब्द आहे आज नाही. आज नाही हा जो शब्द आहे ना फ्रेंड्स, तो आपल्या लाईफ मधल्या बऱ्याच गोष्टी स्टॉप करून टाकतो. तर त्या कशा करतो तेही मी तुम्हाला सांगतो फ्रेंड्स. आपण काय करतो की आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू, एक दिवस गेल्याने काय होतं, असं करत करत आपण रोज आज नाही करत करत आपण रोज ती गोष्ट स्किप करत चालतो. आणि मग काय होतं, हे स्किप करणं हळूहळू हळूहळू आपली सवय बनत जातं मित्रांनो. आणि ही एकदा सवय लागली की मग ती सुटायला आणि त्यातून बाहेर पडायला आपल्याला खूप त्रास होतो. आणि त्यामुळे आपल्याला जे अचीव करायचं असतं, आपल्याला जे पाहिजे असतं, ते आपण अचीव करू शकत नाही. आणि मग आपण एक तर आयुष्याच्या शर्यतीतून आणि स्वतःच्या नजरेतूनही मागे पडत लागतो मित्रांनो. तर मित्रांनो, काय ना की आपण काही ना काही कारण देतो, काही ना काही आपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी रिझन्स असतात, आणि ही रिझन्स आपल्याला खूप लॉजिकल वाटत असतात. की नाही, काय तब्येत ठीक नाहीये, मूड नाहीये, भीती वाटते, एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी कशी घेऊ, आजच्या ऐवजी उद्या करू, ही जी रिझन्स आपण देतो ना मित्रांनो, यामुळे काय होतं, यामुळे जो प्रोसेस असतो आपल्या लाईफचा, तो प्रोसेसही थांबतो. आणि प्रोसेस थांबल्यामुळे काय होतं, प्रोग्रेसही थांबतं आणि आपण मागे पडतो. तर फ्रेंड्स, जेव्हा आपल्या लाईफमध्ये एक प्रॉपर डिसिप्लिन नसतो, जेव्हा आपल्या लाईफमध्ये एक प्रॉपर माइंडसेट नसतो, त्यावेळेस मग आपण असं निगोशिएट करायला लागतो स्वतःसोबत, आणि अल्टिमेटली आपल्या स्वतःच्या लाईफच्या ग्रोथ सोबतही. तर फ्रेंड्स, आपल्या ज्या ऍक्शन्स असतात ना, त्या आपल्या ऍक्शन्स आपल्या मूडवर कधीही ठरवायला नाही पाहिजेत. आपल्याला जी ऍक्शन घ्यायची आहे ती आपल्या ग्रोथ ओरिएंटेड पाहिजे, ना की मूड ओरिएंटेड पाहिजे. जर आपण मूड ओरिएंटेड ऍक्शन्स घेतले ना फ्रेंड्स, तर काय होतं की आपली कन्सिस्टन्सी मरते. आणि एकदा का जर आपली कन्सिस्टन्सी मेली, आपली कन्सिस्टन्सी का जर स्टॉप झाली, तर मग ग्रो करणं खूप अवघड होऊन बसतं फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, काय होतं, आपला जो फ्युचर सेल्फ असतो, आपल्याला असं वाटतं की एक डिसिजन घेतल्याने काय होतं, एक दिवस केल्याने काय होतं, आपल्याला ही गोष्ट लक्षात येत नाही की आपली कन्सिस्टन्सी जशी जशी कमी होत जाते, तसं तसं आपण स्वतःचं तो नुकसान करतच असतो, पण आपल्या फ्युचर सेल्फचं, आपल्या ग्रोथचंही आपण किती नुकसान करत असतो. आपल्या फ्युचर सेल्फचं असं नुकसान होतं मित्रांनो कधी कधी लाईफमध्ये, की जे की न भरून काढण्यासारखं असतं. आणि मग आपण म्हणतो की यार नाही, मी मागे पडलो, मला जमलं नाही. तर फ्रेंड्स, प्रॉब्लेम जो असतो ना आपल्या लाईफमध्ये, तो मोटिवेशनचा प्रॉब्लेम नसतो. आपल्याकडे मोटिवेशन भरपूर असतं, पण आपला प्रॉब्लेम असतो मेन म्हणजे सेल्फ ॲग्रीमेंटचा. आपल्याला स्वतःला स्वतःला जे काम करायचंय त्या कामाशी आपल्याला ॲग्रीमेंटच करायचं नसतं. आपल्याला ती तयारीच नसते आपली की हे मला रोज करायचं. आणि हे जे ॲग्रीमेंट आपण करत नाही ना, त्यामुळे मग काय होतं, रोज आपण थोडं 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 करून या गोष्टी कॉम्प्रोमाइज करत जातो. आणि एकदा मग हे थोडं 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 केलेलं कॉम्प्रोमाइज आपल्या लाईफमध्ये एक खूप मोठा फेल्युअर घेऊन येतो, जो की अनबेअरेबल असतो, भरता न येण्याजोग्यासारखा असतो फ्रेंड्स. तर काय ना, जर आपल्याला लाईफमध्ये ग्रो करायचं असेल, तर आपल्याला स्वतःसाठी एक विचार करणं गरजेचं आहे की हे निगोशिएशन करणं लाईफमध्ये खरंच गरजेचं आहे का. फ्रेंड्स, निगोशिएशन थांबलं
की ग्रोथ चालू होते. कारण निगोशिएशन थांबलं की कन्सिस्टन्सी येते, कन्सिस्टन्सी आली की प्रॉपर डायरेक्शन भेटते, आणि डायरेक्शन भेटली की मग आपला मार्ग आपोआप सुकर होतो आणि आपण ग्रोथकडे वाटचाल करायला लागतो फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, लाईफमध्ये जर कधी आपल्याला असं झालं ना की आपण स्वतःशी निगोशिएट करायचा प्रयत्न करतोय, किंवा एखादी गोष्ट कॉम्प्रोमाइज स्वतःशी करण्याचा प्रयत्न करतोय, किंवा बार्गेन करायचा प्रयत्न करतोय, तेव्हा एक गोष्ट नक्की विचारा स्वतःला की हे करणं खरंच गरजेचं आहे का. कारण फ्रेंड्स, एक बार्गेन, एक निगोशिएशन, एक डिसकन्सिस्टन्सी आपल्याला स्वतःशीच हरवत असते, आपल्या लाईफला, आपल्या ग्रोथला स्वतःला आपल्याला हरवत असते. आणि हे खरंच गरजेचं आहे का. नेक्स्ट टाइम तुम्हाला जर कधी असं वाटलं ना मित्रांनो की उद्या करू किंवा थांबू, थोडा वेट करू, हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा की आज थांबणं गरजेचं आहे का. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल सेट. थँक्यू फ्रेंड्स.